नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भरपूर दिवसानंतर ब्लॉगमध्ये. चहा घेत घेत ब्लॉगची सुरुवात करतो आहे. आज स्पेशल डे आहे. दोन मित्रांचा वाढदिवस आहे. काल एकाचा होता आणि आज त्याचा आहे. दोघं भाऊ आहेत. तर पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करताना मी दाखवेल कोणाचा वाढदिवस आहे, काय आहे ते. भेटू लवकर. आणि हा बड्डे बॉय आहे भाई. हॅपी बड्डे. सॉरी काल तुझ्या बड्डेला आलो नाही भावा. हा काय बघितलं ना शनी कुठे आहे? हा शनी कुठे आहे? अरे कुठं आहे तुझा भाचा? सातवा मला वाटते. कोणाकडे? श्रावण सन ऑफ सरदार. हां नक्की ना? हा आपला मित्र आहे. याचा आज वाढदिवस आहे. समीरला दाखवला त्याचा काल होता तरी तो काल आला नाही, आज आलाय. हे पण तुम्ही रेकॉर्ड करा. याचा वाढदिवस काल होता, याचा आज आहे. आता बघूया कसं काय सेलिब्रेशन आहे. आणि हा इथेच आहे कालपासून. काल चिकन बिर्याणी खाल्ली, आज व्हेज बिर्याणी खायला आलाय. विशाल बुवा जे आहेत ते अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. काहीतरी बोल भाई त्याला. भाई असंच पुढे जात राहा. कुठं पुढं? नाक्यावर. अक्षयनी ड्रेसिंग भारी मारल्यात बड्डेसाठी. हा आलाय सनी. तू कुठे गेलेला? नाही कोण ते समीरने आणले त्याच्या बड्डेचे. तू काल नाही खाल्लेलं का? शिवडा बाहेर चाललंय. खाली आहे तो. देणार नाही. याच्यावर काय अजून येणार आहे? काय हे किती दिवस असतात सॅम? 11. काय 11? त्यातले 3 तूच खाल्ले ना भाई. अक्षयच्या बड्डेची तयारी चालू आहे. अक्षय उर्फ मंगेश. का तू बिंदास? काय नाही, आपण एडिट करू शकतो. हे काय रे बड्डे बॉय काय करतोय? दे लवकर दे. लाईट लाव सॅम. बिजली. काय करणार आहे? ही कुठली का नाही सनी? BGMI मधली? AKM नाही रे बाबा. हा नाही रे. SKW कुठली आहे? नाही तो नाही बोलला. डोरकर ना.
अरे परत पेटव नाही काय सबकी आरती काय 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 बायकोची भीती हे काय आलं त्यामुळे पळतो ना लगेच आता सुट्टी घेऊन आलाय काल भावाच्या नाही गेले भावाच्या तरी जाऊ दे आहे ना तर बघे तू कर फोन नाही तर वहिनी वाईट टाकतील हे भाऊ काय आलं बुवा भाऊ काय आलं आबा 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 इथे पण भाऊ बनवतोय व्हिडिओ तुझा आला ना व्हिडिओ कॉल आता जा तू गाडी कुठे डाल दे पप्पांच्या मित्राची गाडी थोडी असते थोडीशी काय डोळे पूर्ण होती ही चावडी आहे ह्याला वळखाचा लागतो ना हा ना अरे हा फेमस आहे इनफेमस माफी आहे तो हाय तर कर पब्लिकला राम राम रोम रोम कर ना असतोय समजाव किती दहशत आहे रे मित्र तो कपाळ अरे तो काळाचा म्हणून दिसत नाही आबा आणि इथलं हे उजेड मार करायचं आहे तर काकावर ये चला लवकर बड्डे बॉय लेट कमर बरोबर आहे ना बायको लगेच साईड घेते काल वाटते कुठे गेली बायको हो समीरची बायको जेवण खूप भारी आहे अक्षय फक्त आम्ही जेवत आम्ही विश नाही केलं ना तू त्याला है ना? पहिला राम दगडा आपला हनुमान दगडा मला पाठवून वाजलेत 12:27 लास्ट ट्रेन आहे आणि हा काहीतरी मनोगत व्यक्त करतोय माझं नाव अक्षय जाधव हा लोक मला कार्यक्रमाला आवर्जून बोलवतात कशासाठी आणि हाकलवतात आणि अक्षय तू कमेंट करून बोल भावायला काहीतरी अक्षय माझा भाव आहे हा हा आम्ही इथे बघून बॅक मित्रांनो खूप लेट झालं अक्षय येतोय सोडायला बुवा पण आहे तर बघू ट्रेन भेटते का कारण की शेवटची ट्रेन आहे भेटायला तर पाहिजे ट्रेन होप सो लेट असेल अजून तरी 8 मिनटं आहेत बघूया ट्राय करू मी स्टेशनला पोचल्यावर कनेक्ट करतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो घाई करून आलो 12:27ची गाडी पकडायला बट एकच मिनटं तुम्हाला इंडिकेटर दाखवतो मी दिसतोय की नाही माहिती नाही 12:17ची अंबरनाथ आत्ता लागली आहे गाडी ॲक्च्युली आहे लेट मला वाटतं 12:27ची गाडी 8 मिनटं लेट आहे तर बघू किती वाजता ते काय येते मी सगळं सांगतो तुम्हाला एकदा गाडी आल्यानंतर गाडीत बसून कनेक्ट करतो आत्ता वाजलेत मित्रांनो 12:30 आणि इंडिकेटरला कोणती गाडी आहे किती वाजताची आणि किती वेळ आहे ते बघा 12:23ची कसारा आहे 13 मिनटं आहेत अजून यायला
म्हणजे ही गाडी ऑलमोस्ट येणार 12:45 वाजता. ते पाहू शकता किती लेट चालू आहेत गाड्या. आपली गाडी कधी येते तुम्हाला सांगतो. टाईम झालेला आहे मित्रांनो, ऑलमोस्ट 12:35. गाडी लावलेली आहे आपली. गाडी 1 मिनटावर दाखवते, बट किती वाजता आली काय आली मी आतमध्ये चढून तुम्हाला प्रॉपर वॉच दाखवून टाईम सांगेल. ट्रेन आलेली आहे आपली लवकर. हे पाहू शकता कर्जत गाडी आपली. आता फायनली ट्रेन पकडतो. आता ट्रेनमध्ये बसून बघू, जमलं तर दाखवेल. दादर पोचल्यानंतर किती वाजता पोहोचतो ते सांगेल तुम्हाला. तसं टायमिंग पाहून घ्या. 12:36ला आली गाडी, 27 ऑलमोस्ट 9 मिनटं लेट आहे. ठीक आहे, चालेल, काही इश्यू नाही. गाडी पकडतो, नंतर कनेक्ट करतो. सो मित्रांनो पाहू शकतो फायनली 2:20ला पोचलेलो आहे बदलापूरला. गाडी थोडी लेट होती. निघतो आहे बाहेर, बघतो आता रिक्षाचं वगैरे काय सीट आहे. ऑलमोस्ट 2:30 वाजत आलेत. स्टेशन पाहिलं आहे मार्केटला, म्हणजे स्टेशनच्या रोडला हा स्टेशन आहे. ऑलमोस्ट चालत आलो आहे 500 ते 600 मीटर. कारण की रिक्षावाले आत्ता नाईट चार्ज 30 रुपये आहे. हा ते बोलतात 120 रुपये द्या. तर बघू थोडं पुढे जाऊन चालत जर रॅपिड वगैरे बुक झाली तर. आता बघू कसा काय प्रवास आहे ते अपडेट करतो तुम्हाला. सो फायनली 3 वाजलेत घरी पोचायला. तर मित्रांनो 3 वाजण्यामागचं कारण काय ते सांगतो तुम्हाला. मी स्टेशनला आलो. स्टेशनला आल्यानंतर एका रिक्षात बसलो. ते आधी रेडी होते. ते म्हटले की ठीक आहे बसा, त्याच साईडला चाललो आहे. बट थोड्या वेळानंतर ते आल्याने बोलले की काहीच पॅसेंजर नाही आहे, डायरेक्ट जावं लागेल. त्याची एक सिंगल सीट होती, त्याचे ऑलमोस्ट 4 सीटचे, म्हणजे रात्री एका सीटचे 30 रुपये घेतात 12 नंतर. तर ते म्हटले 120 रुपये द्यावे लागतील. तर मी म्हटलं नाही, बघू रॅपिडो वगैरे ट्राय करतो. थोडा पुढे आलो 5-10 मिनटं रॅपिडो ट्राय करत होतो. दिसत होती एकच गाडी दिसत होती रॅपिडोची, बट बुक होत नव्हती ती. मी म्हटलं आता काय अर्थ नाही बुक करण्यात. त्याच्यानंतर मी अनिकेतला कॉल केला सनीला, आणि त्याच्यासोबत बोलत बोलत ऑलमोस्ट 21 मिनटं बोलून मी आत्ता घरी पोचलो. स्क्रीनशॉट तुमच्या रेफरन्ससाठी देत आहे. तर हा आजचा ब्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. लवकर एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.